लातूर जिले के सरकारी स्कूलों की जमीनी हकीकत सामने लाने के लिए कॉकरोच जनता पार्टी यानी सीजेपी की ओर से स्कूल ठीक करो अभियान चलाया जा रहा है। इसी अभियान के तहत गुरुवार 20 अगस्त को सीजेपी के संस्थापक अभिजीत दीपके ने लातूर जिले के विभिन्न जिला परिषद और महानगर पालिका स्कूलों का दौरा कर वहां की शैक्षणिक और भौतिक सुविधाओं का जायजा लिया। अभियान के दौरान लातूर जिले के उजनी, एकम्बी, औसा और लातूर शहर के सरकारी स्कूलों का निरीक्षण किया गया। स्कूलों में विद्यार्थियों के लिए उपलब्ध कक्षाएं, शैक्षणिक सुविधाएं, स्वच्छता, पेयजल, मूलभूत इंफ्रास्ट्रक्चर और अन्य आवश्यक सुविधाओं की स्थिति को देखा गया। साथ ही संबंधित स्कूलों का सोशल ऑडिट भी किया गया। निरीक्षण के दौरान सरकारी स्कूलों की खस्ता हालत और विद्यार्थियों को मिलने वाली सुविधाओं की कमी को लेकर कई सवाल उठाए गए। सीजेपी का आरोप है कि सरकारी स्कूलों की वास्तविक स्थिति और सरकारी दावों के बीच काफी अंतर दिखाई दे रहा है। वहीं निरीक्षण के दौरान एक और गंभीर मामला सामने आने का दावा किया गया। विद्यार्थियों की संख्या अधिक दिखाने के लिए दूसरे स्कूलों से विद्यार्थियों को बुलाए जाने की बात सामने आई। अगर ये आरोप सही पाया जाता है तो ये शिक्षा व्यवस्था की पारदर्शिता पर गंभीर सवाल खड़े करता है। अभिजीत दीपके ने कहा कि सरकारी स्कूलों में पढ़ने वाले गरीब और सामान्य परिवारों के बच्चों को भी बेहतर शिक्षा और सम्मानजनक सुविधाएं मिलना उनका अधिकार है। लेकिन अगर स्कूलों की वास्तविक स्थिति छिपाने के लिए आंकड़ों और विद्यार्थियों की संख्या के साथ किसी तरह की हेराफेरी की जा रही है तो इसकी निष्पक्ष और उच्चस्तरीय जांच होनी चाहिए। दीपके ने इस पूरे मामले में जिम्मेदार शिक्षण अधिकारियों की जांच कर दोषियों पर कार्रवाई करने की मांग की। साथ ही उन्होंने सवाल उठाया कि जिले के सरकारी स्कूलों की ऐसी हालत के लिए केवल स्थानीय अधिकारी ही नहीं बल्कि राज्य की शिक्षा व्यवस्था की निगरानी करने वाले शिक्षा मंत्री भी अपनी जिम्मेदारी से बच नहीं सकते। सीजेपी के मुताबिक स्कूल ठीक करो अभियान का उद्देश्य किसी एक स्कूल या अधिकारी को निशाना बनाना नहीं बल्कि सरकारी स्कूलों की वास्तविक स्थिति समाज और प्रशासन के सामने लाना है ताकि विद्यार्थियों को गुणवत्तापूर्ण शिक्षा के साथ जरूरी मूलभूत सुविधाएं मिल सकें। अभिजीत दीपके ने चेतावनी दी कि यदि सरकारी स्कूलों की समस्याओं पर प्रशासन ने तत्काल ध्यान नहीं दिया और जिम्मेदार अधिकारियों की जांच नहीं की गई तो सीजेपी की ओर से आने वाले दिनों में बड़े आंदोलन का रास्ता अपनाया जाएगा। यानी लातूर में सरकारी शिक्षा व्यवस्था को लेकर आने वाले दिनों में आंदोलन और राजनीतिक माहौल गरमाने के संकेत मिल रहे हैं। राज्य 24 न्यूज के लिए लातूर से संवाददाता मोमिन हारून की रिपोर्ट। आज मी मनपाची शाळा क्रमांक 26 वर आलो होतो आणि इथं आल्यावर शाळेची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग तुम्हाला दाखवतो ही त्या बिल्डिंगची अवस्था आहे सध्या। हे असं वाटतं की अजून पण जो ब्रिटिशांच्या राजमध्ये आपला देश होता त्या काळातली बिल्डिंग वाटते। ही ती बिल्डिंग आहे। सगळं याचा जो स्लॅब आहे तो टपकतोय। ही अवस्था आहे त्या बिल्डिंगची आणि ही वॉशरूमची अवस्था आहे। ही वॉशरूमची अवस्था आहे। तर आता अशी अवस्था पाहून मी आत गेलो वर्गात। मी मुलांना विचारलं पाणी भेटतं का? मुलं म्हणले हो पाणी भेटतं। मी विचारलं बाथरूम चांगले आहे का? मुलं म्हणले हो चांगले आहे। म्हणलं बाथरूम मध्ये पाणी येतं का? मुलं म्हणले हो येतं बाथरूम मध्ये पाणी। मग मी त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय सुधार पाहिजे? मग मुलं म्हणले ही आमची शाळाच नाहीये। कोणाच्या इशाऱ्यावर आदेशावरनं बाहेरून इथे लहान लहान मुलं आणल्या गेली। त्यांना स्कूलचा युनिफॉर्म घातला आणि त्यांना बसवण्यात आलं की मीडिया समोर तुम्ही सगळं चांगलंच बोला शाळेबद्दल। हे कोणाच्या आदेशावरनं झालं? प्रिन्सिपलचं झालं, बीडीओच्या झालं का शिक्षण अधिकाऱ्यांचं झालं? याची चौकशी केली पाहिजे। तुम्ही 5-5, 6-6 वर्षांच्या लहान लहान मुलांचा उपयोग करताय तुमचं फेलियर लपवण्यासाठी। जे लहान मुलं मुली या शाळेचीच नाहीये त्यांना तुम्ही युनिफॉर्म घालून बसवलं आणि सांगितलं की शाळेबद्दल चांगलंच बोला। आणि त्यांना जेव्हा मी विचारलं तुमच्या शाळेत काय बदल पाहिजे ते म्हणतात ही आमची शाळाच नाहीये। शासकीय शाळेपेक्षा शासकीय शाळा आणि खाजगी शाळा या दोघांमध्ये एक संघर्ष पाहायला मिळतो आपल्याला। संघर्ष नाहीये। खाजगी शाळा शासकीय शाळांना खाऊन टाकतायत आणि याचं कारण आहे हे शिक्षण अधिकारी जे हे सगळं फ्रॉड करतायत।
आता बाहेरून स्टुडंट्स आणण्यापेक्षा किंवा बाहेरून जबरदस्ती मुलांना आणून बसवण्यापेक्षा शाळेवर काम करा, तुमची बदनामी नसती झाली. तुम्ही लहान लहान मुलांचा वापर करताय तुमचं फेलियर लपवण्यासाठी. यापेक्षा शाळा सुधारवा ना, शाळेवर काम करा. हे असले फालतू धंदे नाही करावे लागणार तुम्हाला. इतकं वाईट वाटलं मला ते बघून की ते लहान मुलं म्हणतात ही आमची शाळाच नाहीये. तर नीटचा पेपर फुटला आपण 2 मिनिटं आपण ह्या शाळेवर आहोत. नाही सर एक मिनिट. मी आता इथलचे जे शिक्षण अधिकारी बीडीओ आहे त्यांना फोन केला, त्यांना विचारले मी कोणाच्या आदेशावर झालेले, बाहेरून कस काय इथं दुसरे जे या शाळेची मुलं मुली नाहीये त्यांना कस काय आणून बसवलं. आणि त्यांच्या समोर मी दुसरा एक मुद्दा मांडला. या शाळेमध्ये फक्त एक प्रिन्सिपल आहे आणि एक टीचर, फक्त एक टीचर आहे. एक प्रिन्सिपल आणि फक्त एक टीचर. आणि ती एक टीचर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी या 4 क्लासेस घेते. एक टीचर 4 क्लासेस कसं काय घेणार आहे? शक्य आहे का? सगळ्यांना त्या सोबत बसवत आहे, त्यांची काही चुकी नाही. त्या जर शिकू नाही शकत आहे त्याचं एक कारण आहे. एक टीचर कधीच 4 क्लासेस घेऊ नाही शकत. आणि फक्त 2 क्लासरूम आहेत. जर तुमचे क्लासेस 4 आहेत तर तुमच्याकडे क्लासरूम्स 2च कसं काय? तर क्लासरूम वाढवण्यात आले पाहिजे. मी तर म्हणतो बिल्डिंग वाढवून दुसरी बनवली पाहिजे. बिल्डिंग अजिबात सेफ नाहीये. पूर्ण बिल्डिंग खराब झालेली आहे आणि टीचिंग स्टाफ नाहीये इथं. टीचिंग स्टाफ नाहीये. आणि दुसरं एक की जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इथं रिव्हॅम्प केलं पाहिजे. आणि आज जे घडलं, जे लहान मुलींना, लहान मुलांना बाहेरून आणून त्यांना स्कूलचे युनिफॉर्म घालून बसवलं इथं मीडिया समोर, याची चौकशी केली पाहिजे. हे का झालं? कारण की हे आज पहिल्यांदा नाही झालं. हे आता मी उजनीमधून आलो, तिथेही यांनी असाच प्रकार केला होता. तर हे सगळे आपल्या औसामध्ये असाच प्रकार केला होता. हे आपल्या चुका लपवण्यासाठी प्रशासन या मुलांचा वापर करते. याच्यापेक्षा तुम्ही शाळेवर काम करा आणि आधी तुम्ही टीचिंग स्टाफ वाढवा. आणि इथं औसाचं प्रकरण असो का इथलचं असो, माझ्या ऐकण्यात याची रिपोर्ट पण आहे, व्यसनाचा अड्डा बनलेली आहे शाळा. औसामध्येही असंच काय झालेलं आहे. ते जी शाळा होती त्याच्या अवतीभोवती शाळेतच रात्री किंवा दुपारी मुलं येत आहेत 17-18 वर्षाची किंवा माणसं येत आहेत, ते तिथं गांजा फुकतायत, दारू पितायत. प्रिन्सिपलला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्या मला माहिती नाही काय होतंय. मग तुम्हाला माहिती काय? तुम्ही कशाचे प्रिन्सिपल आहे? जर तुम्हाला तुमच्या शाळेच्या प्रिमायसेस मध्ये काय होतंय त्याची माहिती नाहीये तर मग तुम्ही कसले प्रिन्सिपल आहे? काय करता तुम्हाला माहिती काय? बीडीओ कडे गेलो, बीडीओ म्हणे मी सध्या औसामध्ये नाहीये. मग बीडीओच्या असिस्टंटला भेटायला गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये, ते कडे लावून पळून गेले. तर कुठं ना कुठं सगळेच अधिकारी पळवाट काढतायत आपल्या जिम्मेदारीपासून. आणि कुठं ना कुठे हे सगळे आता घाबरलेले आहेत की त्यांच्यावर ऍक्शन होऊ शकते, त्याच्यामुळे ते पळायला बघताय. मी त्यांना म्हणतोय पळू नका. ज्या गोष्टी खराब आहेत त्या नीट करा. आज आम्ही प्रश्न विचारतोय, उद्या आम्हीच तुमचं कौतुक करू की तुम्ही काम केले, तुम्ही गोष्टी सुधारल्या. पण त्या तुम्हाला सुधाराव्या लागतील. तुम्हाला अशा चुका लपवायची गरज नाहीये की तुम्ही बाहेरचे स्टुडंट आणून बसवता जबरदस्ती. तर त्याच औषधाच्या मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की हे इथं 2 शाळा भरतात, एक उर्दूची शाळा भरते आणि एक मराठी शाळा भरते. त्यांचं असं म्हणणं आहे की 2 शाळा वेगवेगळ्या आहेत. मराठीचा चार्ज माझ्याकडे आहे आणि उर्दूचे ज्या शिक्षक आहेत कदाचित तुम्हाला त्या बोलल्या. त्या शिक्षकांनी मला सांगितलं, मला सांगण्यात आलं होतं म्हणे की इथं आज मुलं घेऊन या कारण की तुम्ही येणार आहे, म्हणून मी मुलं घेऊन आलो. काय समजायचं मग? कोण खरं बोलतंय? आणि ज्या प्रिन्सिपलचं तुम्ही बोलताय ते प्रिन्सिपल तर सारखे म्हणत होते मी प्रिन्सिपलच नाही त्याचा. परवा अजिंक्य शिंदे त्यांना, जे आमचे नॅशनल ऑर्गनायझेशन इन्चार्ज आहे, जेव्हा त्यांनी विचारलं तुम्ही इथं कोणत्या पोझिशन आहे, तेव्हा काही नाही म्हणे मी असं चालू म्हणे, माझं इथं काहीच रोल नाही म्हणे, माझी काहीच पोझिशन नाही, मी असं चालू मीटिंग साठी. तर जो प्रिन्सिपल स्वतः प्रिन्सिपल आहे हे मान्यच करायला तयार नाही तर तिच्या शब्दांवर काय म्हणून भरोसा ठेवायचा? सर अनेक बिल्डिंगी ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या आज पडायला आहे. छोटे छोटे लेकरं जे आहेत त्या बिल्डिंगच्या इमारतीच्या खाली राहत आहेत. कदाचित कित्येक वर्षापूर्वी याचं स्ट्रक्चर ऑडिट झालंय की नाही झालंय आपण अशी मागणी करणार आहोत का? कारण नक्कीच करणार आहे. शिकतायत राज्यभर हे ऑडिट झालं पाहिजे की किती बिल्डिंग आहे ज्या अनफिट आहे सध्या. मी जाऊन बघतोय भिंतीला तडे गेलेले आहेत, भिंतीला क्रॅक्स पडलेले, कधी कोणत्याही भिंती कोसळू शकतात अशा स्थितीमध्ये हे मुलं शिकतायत. त्या शिक्षण अधिकाऱ्यांचे मुलं अशाच अवस्थेत शिकतील का नाही हे स्वतःची मुलं टाकतात प्रायव्हेट शाळेत. आणि ज्याची हे पगार घेतात, ज्यांच्याकडून हे पगार घेतात त्यांच्यासाठीच हे चांगली शाळा नाही करत आहे.
लोकांच्या टॅक्स मधून तुम्ही पगारी घेताय ना, मग त्यांच्या मुलांसाठी तुम्ही चांगली शाळा का नाही करत आहे? त्यांच्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही पगार घेऊन स्वतःच्या मुलांना प्रायव्हेट शाळेत चांगलं शिक्षण देताय, आणि या गोरगरिबांच्या मुलांचं काय करताय तुम्ही? नोकरदाराचा पगार घेण्यासाठी घरी टॉयलेट बंधनकारक आहे, तसं सरकारी नोकरदार कलेक्टर पासून सगळ्यांनाच शाळा बंद शिक्षण मंत्र्यापासून शिक्षण मंत्र्यापासून त्यांची मुलं सरकारी शाळेतच शिकले पाहिजे. मग बघा बंधनकारक करता येईल का? करावंच लागेल. मग त्याशिवाय या शाळा सुधारणार नाही. यांचे स्वतःचे मुलं जर सरकारी शाळेत शिकले तर यांना कळेल की सरकारी शाळा सुधारावं लागते. यासाठी काय आंदोलन वगैरे असणार आहे? अर्थात करावंच लागेल, कारण की आज जी मी स्थिती बघतोय करावंच लागणार आहे. ते बिल्डिंग बघा तुम्ही, 70-80 वर्ष जुनी बिल्डिंग वाटतीये. सर, हे आंदोलन महाराष्ट्रापुरतं आहे का पूर्ण देशामध्ये? देशापुरतं चालू आहे. पण मी महाराष्ट्रात आहे म्हणून मी इथं करतो. या पुढची दिशा काय असेल तुमच्या आंदोलनाची? आता आम्ही सांगितलेलं आहे, आम्ही बोललेलो की ऍक्शन घेण्यात आली आणि जे स्टुडंट्सना जबरदस्ती आणून बसवून ठेवले बाहेरून, अशा सगळ्या ऑथॉरिटीजवर ऍक्शन घेण्यात यावी. आणि दुसरी गोष्ट, शाळेच्या बिल्डिंगचं रिनोव्हेशन लगेच झालं पाहिजे. अभिजित सर, माझा एक महत्वाचा प्रश्न आहे. अनेक शाळा आहेत ते दुर्गम भागामध्ये आहेत लातूर जिल्ह्याच्या, पण एक शासनाचा असाही जी.आर. आहे असं माझ्या माहितीस्तव की त्या शिक्षकांनी त्या शाळेच्या गावाच्या ठिकाणीच राहिलं पाहिजे. पण हे शिक्षक जे आहे ते 70-70, 80-80 हजार किलोमीटर लांबवर राहतात. जाण्यासाठी त्यांना शाळेतच 11 वाजतात. बरोबर. आणि निघताना लगेच ते शाळा सुटण्याच्या अगोदर निघून येतात. याकडे पण लक्ष देण्यात नाही. नक्की मला जे थोडंफार जाणवलं मागच्या काही दिवसात ते हे आहे की शासन फक्त जे मुलं मुली आहेत त्यांच्यावरच नाही, शिक्षकांवर पण खूप अन्याय करतात. एका शिक्षकाला 3-3, 4-4 क्लासरूम एकत्र घ्यावं लागतात. कसं काय घेणार ते? जसं तुम्ही आता सांगितलं की 70-70, 80-80 किलोमीटर दूर जावं लागतंय. कसं काय जातील ते? जर तुम्हाला 1 मिनिट 2 तास तुम्हाला जायलाच लागतील, तुम्ही त्या मेंटॅलिटी मध्ये राहताल की तुम्हाला जाऊन शिकवायचंय? नाही राहणार, तुम्ही थकून जाचाल. तर शासनाने आता मला वाटतंय की काही रिफॉर्म्स आणले पाहिजे, काही पॉलिसीमध्ये चेंजेस केले पाहिजे. पहिली गोष्ट, शिक्षकांना शिकवण्याशिवाय दुसरी कुठलीही ड्युटी नाही दिली पाहिजे. मग ती इलेक्शनची ड्युटी असो का SIR ची असो. देशात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. तुम्ही करा लोकांना हायर SIR साठी, इलेक्शनच्या ड्युटीसाठी. लोकांना रोजगारी भेटेल, बेरोजगारीचा तोडगा निघेल आणि शिक्षकांच्या समस्याचाही तोडगा निघेल. मला प्रिन्सिपल येऊन सांगतायत की आम्हाला शाळेत जायला वेळ नाही भेटत, कारण की आम्हाला SIR च्या ड्युटीवर लावलेलं आहे. प्रिन्सिपलचं काम काय? शाळा सांभाळणे का वोटर लिस्ट सांभाळणे? इलेक्शन कमिशन कशासाठी आहे? मग पुढच्या आंदोलनाचे मुद्दे काय असणार? शाळाची सुधारणाच, आणि जे प्रिन्सिपल्स फॉल्टी वाटताय, शिक्षण अधिकारी फॉल्टी वाटताय, BDO फॉल्टी वाटताय, त्यांच्यावर जर कारवाई नाही करण्यात आली तर आंदोलनाला बसतील. लातूरचे सगळे गावातले लोक बसतील. पालक सहकार्य करतील असं वाटतं का तुम्हाला? त्यांच्याच मुलांचा प्रश्न आहे, का नाही सहकार्य केलं पाहिजे? कोणासाठी लढतोय आम्ही? अभिजितजी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर 151 प्रकारची अशैक्षणिक काम आहे बाहेरची, तर ते 151 प्रकारची काम हटवण्यासाठी आपला काय प्रयत्न असणार आहे? मला बघावं लागेल त्याबद्दल. आताच आम्ही आमचा दौरा सुरू केलेला आहे, 1 आठवडा झालाय. आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही. सगळ्या परिस्थितीला शिक्षण मंत्री जबाबदार नक्कीच जबाबदार आहे, नक्कीच दिला पाहिजे. जी अवस्था आहे तिथं, म्हणजे ह्या बिल्डिंगला पाहून कोणी म्हणू शकतो शिक्षण मंत्री आले पाहिजे? तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही सगळे काही नका करू, कुठल्याही सरकारी शाळेत आले तिथे बाथरूम बघा. ते बाथरूम पाहिल्यानंतर तुम्ही सांगा मला शिक्षण मंत्री त्यांच्या पोझिशनवर राहिले पाहिजे की नाही राहिले. काही शाळेत बाथरूमच नाहीये. नीट प्रकरणाच्या आरोपी तर लातूरमध्ये भेटले, त्यांचे क्लासेस सदाच चालू आहेत. त्याबद्दल निष्कर्षाने उपोषण सुद्धा केला होता. आणखी क्लासेस बंद नाही. मला माहिती घ्यावं लागेल त्याची, मला माहिती घ्यावं लागेल. मी नवीन या सगळ्या गोष्टीत, तर मी कुठंच तुम्हाला हे नाही म्हणणार की मला सगळ्या गोष्टीची उत्तर माहिती आहे, पण मी अभ्यास करेल. अभ्यास केल्याशिवाय मी कोणत्या गोष्टीचं उत्तर नाही देणार. सारखंच एक प्रकरण लातूर तालुक्यामध्ये हरवून खुर्द शाळेवरती, सेंटरवरती पेपर 3 व्यक्तीने लिहिला कविता, आणि त्याचं निवेदन होतं. मला त्याची माहिती काढून घ्यावी लागेल. मला माहिती काढून घ्यावी लागेल. शाळेचं काय नाव? मनपा शाळा क्रमांक 32. कुठे आहे शाळा? वहाँ पर है कहाँ पे? ओ मस्जिद का। इथं कोण आणून बसेल? माल नहीं मेरे को, कार में है। हाँ, कार में आई। कार में आएगा? कौन लेके आए? कौन माल नहीं, कौन लेके आएंगे? मैडम लाए सर थे स्कूल पे? सर क्या बोल के बुलाए? बोले स्कूल किससे ना? हाँ, स्कूल के लेके, यहाँ के स्कूल से थे। वहाँ के स्कूल के थे क्या? नहीं, यहाँ के स्कूल की सर मैडम, स्कूल सर लाए थे कि मैडम? सर क्या बोल के बोले तुम? पहली दूसरी को
क्लास में ले जाके